क्रिकेटच्या मैदानावरून भारतीय चाहत्यांसाठी एक अत्यंत निराशजनक बातमी समोर येत आहे. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाला 9 गडी राखून एक मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासोबतच इंग्लंडने 5 सामन्याच्या या मालिकेत 3-0 असे अजय आघाडी घेतली असून मालिका देखील आपल्या नावावर केली आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडने भारताला T20 मालिकेत धूळ चारली आहे. तर 2018 नंतर कोणत्याही फॉर्मॅटमध्ये भारताचा इंग्लंड विरुद्धचा हा पहिलाच मालिका पराभव आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यात 80 धावांची नाबाद खेळी केली, पण ती संघाला पराभवापासून वाचू शकली नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमके भारताचे काय चुकले, या ऐतिहासिक पराभवामागची खरी रणनीती काय आहे. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. या पराभवाचं पहिलं आणि मोठं कारण म्हणजे भारतीय फलंदाजीची सुरुवातीची अपयशी ठरणारी फळी. 15 वर्षाचा तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशी या सामन्यातही सलग तिसऱ्यांदा फ्लॉप ठरला. जोफ्रा आर्चरच्या शॉर्ट ऑफ लाईन चेंडूवर खराब फटका मारून तो अवघ्या 15 धावांवर बाद झाला. पॉवर प्लेमध्ये विकेट्स गमावल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताने सामन्यात 158 धावा केल्या, ज्या इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजी समोर खूपच कमी होत्या. भारताने या सामन्यात एक अनोखा प्रयोग करत प्लेइंग 11 मध्ये तब्बल 8 डावखुरे फलंदाज मैदानात उतरवले होते. यापूर्वी आशिया क्रिकेट स्पर्धेत हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी इंग्लंडच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजी समोर ही रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली. फलंदाजीमध्ये ताळमेळ नसणे आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेल ज्या प्रकारे धावबाद झाला, त्यावरून भारतीय संघातील गोंधळ स्पष्टपणे दिसून आला. दुसरे आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय गोलंदाजाचा सुमार दर्जा आणि दिशाहीन मारा. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर कोणताही दबाव निर्माण केला नाही. इंग्लंडने अवघ्या 13.5 षटकात 37 चेंडू शिल्लक असताना एक गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. 150 किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा T20 इतिहासातील हा तिसरा सर्वात वेगवान पाठलाग ठरला. तर चेंडू शिल्लक राहण्याच्या बाबतीतही भारताचा हा तिसरा सर्वात मोठा पराभव आहे. भारतीय गोलंदाजांना खेळपट्टीचा आणि परिस्थितीचा फायदा उठवता आला नाही, ज्यामुळे इंग्लंडच्या सलामीवीरांना भारतीय गोलंदाजीची पिसे काढावी लागली. या सामन्यात भारतासाठी एकमेव जमेची बाजू म्हणजे कर्णधार श्रेयस अय्यरची वैयक्तिक कामगिरी. श्रेयसने सलग 6व्यांदा टॉस जिंकून विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आणि कर्णधार म्हणून पदार्पण केल्यापासून सलग सर्वाधिक टॉस जिंकण्याचा जागतिक विक्रमही केला. त्याने फलंदाजीतही आदिल राशीद विरुद्ध आक्रमक खेळ करत 16 चेंडूत 44 धावा कुटल्या आणि 15व्या षटकात षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र क्रिकेट हा संघकीय खेळ आहे. एका बाजूने श्रेयसने नाबाद 80 धावांची झुंजार खेळी केली असली तरी त्याला दुसऱ्या बाजूने कोणत्याही फलंदाजीची किंवा गोलंदाजीची साथ मिळाली नाही. या पराभवानंतर सर्वात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ते म्हणजे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर. अशा मोठ्या सामन्यात संघ जेव्हा दबावाखाली असतो तेव्हा कर्णधाराची खरी परीक्षा असते. पण श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये आज ती धार आणि हुशारी दिसून आली नाही. गोलंदाजीमध्ये योग्य वेळ बदल न करणे, फिल्डिंग लावताना केलेली दीर्घघाई आणि संघ कोसळत असताना खेळाडूंवर धीर देण्यात तो अपयशी ठरल्याचं दिसून आलं. त्याच्या काही रणनीती निर्णयांवर आता क्रिकेट तज्ज्ञांकडून कडक शब्दात टीका होत आहे. दुसरीकडे संजू सॅमसन बद्दलची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. संजूला संघात स्थान न मिळणे किंवा त्याला योग्य क्रमांकावर न खेळवणे यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. संजू सॅमसन सारख्या प्रतिभाव खेळाडूला बाहेर बसवून संघ काय साध्य करत आहे असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय.